संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 40वा दीक्षांत समारंभ शनिवारी थाटात संपन्न झाला। या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे व्यापक परिवर्तन येणार असून विद्यार्थ्यांनी त्याचे फायदे आणि भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेऊन आपली ज्ञानाची कक्षा रुंद करावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होत असून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे। नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर भारत विश्वातील महाशक्ती बनेल, त्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका निश्चितच राहणार असल्याचं मत यावेळी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं। ते या कार्यक्रमात आभासी पद्धतीनं सहभागी झाले होते। तर या कार्यक्रमात पदकं आणि पारितोषिकं प्राप्त विद्यार्थी आणि आचार्य पदवीधारकांना त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची वैष्णवी मुळे या विद्यार्थिनीला सर्वाधिक 6 सुवर्ण आणि रोख पारितोषिक, श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्नेहल इंदाणे या विद्यार्थिनीला 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि रोख पारितोषिक, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी गुंजन गुप्ता हिला 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि रोख पारितोषिक बहाल करण्यात आलं। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांचीही विशेष उपस्थिती होती। सुवर्ण पदक आणि डॉक्टर एम एन